गाडीनं मोसम धरायला सुरुवात केली आहे. आत्ता कुठं जरा रंगात येईल असं वाटायला लागलंय. सगळ्यांच्या एक एक याद्या झालेल्या आहेत आणि टप फाईट असं म्हणून मीडिया कुठल्या पण मतदारसंघाचा कौतुक सोहळा करायला लागली. आजच्या या व्हिडिओतून टप फाईट नेमक्या कुठल्या 7 जागांवर आहेत याची पहिली यादी सांगतो. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आपला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिणचा. बाबा विरुद्ध बाबा. एक बाबा काँग्रेसचे तर दुसरे बाबा भाजपचे. कराड आणि चव्हाण ही समीकरणं फिक्स आहेत. आज जशी दोन बाबांची चर्चा होतीये तशीच कधी काळी कराडमध्ये दोन चव्हाणांची चर्चा व्हायची. एक होते यशवंतराव चव्हाण आणि दुसरे होते दाजीसाहेब चव्हाण. दाजीसाहेब चव्हाणांचा राजकीय वारसा पुढे प्रेमला काकींनी पुढे नेला. अचानक झालेल्या भेटीत राजीव गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांना हेरलं आणि त्यांना खासदार म्हणून दिल्लीला बोलवून घेतलं. त्यानंतर चव्हाणांचा पराभव पवारांनी श्रीनिवास पाटलांच्या माध्यमातून घडवून आणला. त्यानंतर पवारांनी चव्हाणांची अडचण दूर करण्यात यश मिळवलं होतं. पण सोनिया गांधींनी पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री म्हणून पाठवत आपण अस्सल भारतीय असल्याचा पुरावा पवारांना दिला. असो तर पृथ्वीराज बाबा कराडमधून निवडून येऊ लागले, पण नेहमीच अतुल बाबा त्यांना जड जातील असं वातावरण निर्माण होत गेलं. 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा बाबा जिंकणार असं वातावरण तयार झालं होतं. फक्त ते बाबा न येता कायमचे बाबा मैदान मारत गेले. दरवेळी सारखं आजही इथलं वातावरण टफ आहे. यावेळी तरी बाबा मैदान मारतील म्हणून लोकांनी पैजा लावायला सुरुवात केली. इथल्या पैजांची खासियत हीच की पैज हरली तर मी ते बाबा म्हणलंच नव्हतं असं म्हणून गंडवता येतं. असो पण यंदा खरंच वातावरण टाईट आहे. पृथ्वीराज बाबा दिल्लीच्या राजकारणात अडकल्यानंतर अतुल बाबांनी ग्राउंड टाईट केलंय. उंडाळकरांचा गड देखील बाबांना सपोर्ट करून थकलाय असं बोललं जातं. पण नेहमीप्रमाणे पृथ्वीराज बाबा काठावर का होईना कार्यक्रम करतील असं बोललं जातंय. काही असो, ही जागा नेहमीप्रमाणे रेसमध्ये आहे आणि या रेसची चर्चा राज्यभर होणार आहे हे नक्की. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महांकाळ. 2004 पर्यंत या मतदारसंघाची लढाई महाराष्ट्रात गाजायची. काका विरुद्ध आबा असा इथला पारंपरिक गट. गावच्या बायका देखील एकमेकांच्या घरात हळदी कुंकवाला जायच्या नाहीत असं एकेकाळी इथलं राजकारण होतं. काका आबांच्या लढाईत निवडणूक काळात खून झाल्याच्या घटनाही इथं घडल्या असा इथला इतिहास. मात्र 2009 साली तासगाव मतदारसंघाची पुनर्रचना होऊन शेजारी असणारा कवठे महांकाळ मतदारसंघ तासगावला जोडला गेला. त्यापूर्वी 1 वर्ष अगोदर संजय काका पाटलांनी आबा गटासोबत तडजोड करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि संजय पाटलांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. 2009 साली आबा काका ही लढाई संपली. आमदारकीची मुदत संपत आली आणि संजय काका पाटलांनी भाजपमध्ये उडी मारली. ते खासदारकीला उभे राहिले आणि RR आबांनी संजय काकांच्या खासदारकीच्या पराभवासाठी आपली ताकद पणाला लावली. पण मोदींच्या लाटेत ते शक्य झालं नाही. पुढे आबांचं निधन झालं आणि त्यांच्या पत्नी सुमन पाटील पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. काका खासदार केला आणि आबांचं घर आमदार केला अशी वाटणी झाली आणि ही लढाई संपुष्टात आली. पण 2024चं समीकरण वेगळं बसलं. काकांचा पराभव झाला आणि काका आता आमदारकीच्या लढाईत उतरले. तर आबांच्या मुलाचं रोहितचं 25 वर्ष वय पूर्ण झालं आणि ते देखील मैदानात उतरले. ज्या आबांनी संजय काकांना कधीच गुलाल लागून दिला नाही त्यांच्या मुलाच्या विरोधात आता संजय काका मैदानात आहेत. आबांची पुण्याई आणि रोहित पाटलांना निवडून देण्याचं वारं या मतदारसंघात आहे. साहजिकच रोहित पाटलांच्यामुळे नवी समीकरणं तयार होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर संजय काकांसाठी ही पहिल्यासारखी आवाक्यातली लढाई नसणार आहे. पण काका विरुद्ध आबा या संघर्षाची चर्चा जशी राज्यभर व्हायची तशीच चर्चा काका विरुद्ध ज्युनियर आबा अशी होताना दिसतेय. मुद्दा हाच की आबांप्रमाणे रोहित पाटील देखील संजय काकांना कधीच गुलाल लागणार नाही याची आखणी करतात का हे पाहणं असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे बारामती. बारामतीत कधी लढाई झालीच नाही. अगदी इतिहासात जायचं तर पवारांचे बंधू निवडणुकीच्या मैदानात होते आणि स्वतः शरद पवारांनी त्यांच्या विरोधात काम केलं होतं. ती लढाई त्यानंतर पवारांचं वर्चस्व तयार झालं आणि पवारांनी बारामती परिसरात असणारी व राजकीय शह देऊ शकणारी घराणी आटोक्यात आणली. पुढे अजित पवारांनी बारामतीचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी आपल्या कामातून बारामती बांधली हे मान्य करावंच लागतं. पण घर फुटलं आणि माणसं विभागली. कालपर्यंत गोविंदबाग आणि सहयोग एक असणारी माणसं आता वेगवेगळ्या उमऱ्यावर दिसू लागली. पवार घरातल्या फुटीत बारामतीतून लोकसभेसाठी पवारांचं थोरलेपण मतदारसंघानं मान्य केलं. पण आता तसं नाही. अजित पवारांच्या विरोधात घरातलेच युगेंद्र पवार मैदानात असणार आहेत.
अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र, संपूर्ण कुटुंब एका बाजूला आणि अजित पवार एका बाजूला, असं या निवडणुकीतलं चित्र. आजपर्यंत बारामतीचा गड भेदण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, पण पवार कुटुंबानं बारामतीला तडा जाऊ दिला नव्हता. आता मात्र तसं नाही. घर फुटलंय आणि त्याचा ताण सगळ्या तालुक्याला आलाय. अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार ही लढाई अजित पवारांच्या बाजूने झुकणारी असली तरी ती म्हणावी तशी सोपी असणार नाही, कारण पुढे सगळं पवार कुटुंब असणार आहे. नातवाच्या सोबत थोरले पवार असणार आहेत. अशावेळी भावनिक वातावरण अजित पवारांना जड जाऊ शकतं. असो तर आजवर न फुटलेल्या घरातली ही लढाई देखील संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेची ठरेल हे नक्की. त्यानंतरचा मतदारसंघ आहे इंदापूरचा. इंदापूर तसा प्रतिष्ठेचा झाला देखील नसता, पण हर्षवर्धन पाटलांचा कॉन्फिडन्स पाटलांना पुन्हा मैदानात घेऊन आला आणि वारं फिरलं. विधान परिषदेवर हर्षवर्धन पाटील गेले असते तर इंदापूरची जागा एकतर्फी राहिली असती, पण आता तसं होताना दिसत नाही. इथली लढाई जितकी हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी असणार आहे, तितकीच ती हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार अशी असणार आहे. या लढाईत जातीय समीकरण देखील महत्त्वाची ठरतील. हर्षवर्धन पाटील हे मराठा तर दत्तात्रय भरणे हे धनगर समाजातून येणारे नेते. 2014 साली भरणेंनी पाटलांचा गड अजित पवारांच्या पाठिंब्यावर बेदला. 2019 साली देखील हीच गोष्ट भरणेंनी रिपीट केली. दोन्ही वेळेस हा विजय दत्ता मामांचा कमी आणि अजितदादांचा जास्त राहिला. या लढाईत कधीच न मिळालेली शरद पवारांची रसद यावेळी हर्षवर्धन पाटलांकडे असणार आहे. मराठा समाजाचं झालेलं ध्रुवीकरण देखील हर्षवर्धन पाटलांच्या पथ्यावर पडू शकतं, पण दत्तात्रय भरणेंच्या आवाक्यात मैदान नाही असं म्हणता येत नाही. उलट दत्ता मामा अजित पवारांच्या जोरावर सूत्र फिरवू शकतात. एकाच एक फाईट हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य. दोन घराबाहेरची माणसं, पण या माणसांपायी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेलं फुटलेलं पवार कुटुंब, असं इंदापूरच्या लढाईचं वर्णन करता येईल. इंदापूरची लढाई कोणालाच सोपी नसणार. जे काय होईल ते कट टू कट असेल. अगदी 1-2 हजारात डाव इकडचा तिकडे फिरेल हे मात्र नक्की. त्यामुळेच इथली लढाई महाराष्ट्रासाठी इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे तो येवल्याचा. भुजबळ, ओबीसी नेते छगन भुजबळ या एका नावामुळे हा मतदारसंघ जिल्ह्यात गाजणार होता, पण ओबीसी नेते या विशेषणामुळे आता हा मतदारसंघ राज्यात गाजणार आहे. भुजबळांना पाडून दाखवणार अशी आव्हानं गेल्या वर्षभरात जरांगे पाटलांनी अनेकदा केली. शिवसेना सोडल्यानंतर माझगावमध्ये शिवसैनिकांनी भुजबळांना पराभव काय असतो ते दाखवलं होतं. या पराभवानंतर दादरच्या मार्केटमध्ये कधी काळी फुलं विकणाऱ्या आणि मुंबई हेच आपलं घर म्हणणाऱ्या भुजबळांनी नाशिकचा रस्ता धरला. त्यानंतर ते येवल्यात स्थिरावले. तसं भुजबळांसाठी इथला सामना आजवर एकतर्फीच राहिलेला. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भुजबळांनीच इतिहासातून शिकून स्वतःसाठी सेफ मतदारसंघ निवडला होता. मात्र ओबीसी आणि मराठा ही राज्यातली समीकरणं आता भुजबळांना डोईजड होताना दिसत आहेत. पवारांनी इथून माणिकराव शिंदे या तुलनेत कमी ताकदीच्या पण मराठा जातीच्या उमेदवाराला मैदानात उतरवलंय. 2009 मध्येही माणिकराव शिंदेंनी भुजबळांना फाईट दिली होती, पण आज जे आहे तसं जातीचं ध्रुवीकरण तेव्हा शिंदेंच्या मागे नव्हतं. इथे मराठा जितका स्ट्रॉंग आहे तितकाच तो ओबीसी देखील आहे. शिंदेंच्या मागे आता भुजबळांच्या मुशीत आजवर राहिलेल्या मराठा नेत्यांची फौज देखील असणार आहे. भुजबळांची एकट्याची ताकद विरुद्ध भुजबळांचा कार्यक्रम करायचा असं म्हणून एकत्रित आलेली फौज असा आज सामना होईल. साहजिकच येवला राज्यभरात गाजेल. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो कर्जत जामखेड. राम शिंदे आणि कर्जत जामखेड हे समीकरण घट्ट झालं होतं. इथून प्राध्यापक राम शिंदेंना हरवणारा माणूस तयार होईल असं कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं, पण इथे उतरले ते रोहित पवार. रोहित पवारांनी गतवेळी राम शिंदेंचा पराभव केला आणि जे होऊ शकत नाही ते करून दाखवलं. राम शिंदे मंत्री होते, त्यांची ताकद वाढलेली होती. त्यामुळं रोहित पवारांसाठी हा मतदारसंघ कधीच सेफ नव्हता. जर का रोहित पवारांचा 2019 सालीच पराभव झाला असता तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो अंत ठरला असता, पण पवारांनी रिस्क घेऊनच मतदारसंघ मारला. त्यानंतर ते या ना त्या कृतीमुळे राज्यभर गाजत राहिले. मधल्या काळात भाजपनं देखील राम शिंदेंची ताकद कमी होऊ दिली नाही. त्यांना भाजपनं विधान परिषद दिली. आता मात्र भाजपनं पुन्हा राम शिंदेंना मैदानात उतरवलंय. राम शिंदेंची यावेळची जमेची बाजू एकच असणार आहे, ती म्हणजे गतवेळीसारखे ते बेसावध नसणार आहेत. समोरचा व्यक्ती आपल्याला पाडू शकतो हे राम शिंदेंना पराभवानंतर समजलंय. त्यामुळे ते मोठ्या तयारीने कर्जत जामखेडच्या मैदानात उतरतील.
यावेळी इथली निवडणूक उघडपणे जातीय फॅक्टरवर होईल. रोहित पवार मराठा तर राम शिंदे धनगर समाजातून येणारे नेते. जातीय ध्रुवीकरण दोन्ही नेत्यांच्या मागे उभा राहू शकतं. अजित पवारांनी पुढे मागे बारामती सोडायची झाली तर म्हणून रुमाल टाकून ठेवलेला मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेडचा मतदारसंघ. त्यांनी स्वतःची ताकद आणि नेते इथे तयार केले होते जे रोहित पवारांच्या कामी आले. यंदा मात्र तुम्ही बारामतीत फिल्डिंग लावता, मग तुम्हाला इथे का सोडू असं म्हणतच राम शिंदेंच्या बाजूने ते उतरतील. रोहित पवारांचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन पक्षांतर्गत आणि जुन्या सहकाऱ्यांची फोर्स त्यांच्या पराभवाची फिल्डिंग लावेल. जातीचा फॅक्टर आणि पवारांचे वारस या दोन्ही फॅक्टरवर कर्जत जामखेड राज्यात गाजेल. आपल्या यादीतला शेवटचा मतदारसंघ आहे कागलचा. कागलच्या गावागावात धुणं धुण्याचे दगड देखील वेगवेगळे असतात. घाटगे आणि मुश्रीफ हा इथला पारंपरिक संघर्ष. 99 पासून इथे मुश्रीफ ठाण मांडून आहेत. वरकरणी पवारांचं वारं, मुश्रीफांचा पराभव असं वातावरण वाटू शकतं, पण जे या मतदारसंघात आहेत त्यांना माहिती गैबी चौकाला हत्ती आहे हत्ती. इथं धडका मारणं खायची गोष्ट नाही. कागल वाटतो तितकं सोप्पं नाही. मुश्रीफांची ताकद म्हणजे 2009च्या दंगलीत भल्या भल्यांची विकेट फक्त काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत म्हणून पडली होती. पण मुस्लिम आणि राष्ट्रवादीत असूनही मुश्रीफांचा पराभव शक्य झाला नव्हता. ईडीच्या प्रकरणातून जेव्हा मुश्रीफांच्या घरावर धाडी पडल्या तेव्हा मुश्रीफ समर्थकांनी त्यांना दुधानं आंघोळ घातली होती. इथं फ्लोटिंग मतदार, लाडकी बहीण अथवा पक्षफुटी अशा राज्यातल्या कोणत्याच समीकरणांचा इम्पॅक्ट होत नाही. 2 माणसांमध्ये मतदारसंघ विभागलाय. फक्त आजवर पवारांची जी फोर्स मुश्रीफांना मिळत होती ती आता घाटगेंच्या माग आहे. आणि हीच गोष्ट घाटगेंना मैदानात बूस्टर डोस ठरू शकते. एकीकडे कधीच पराभव न पाहिलेले मुश्रीफ तर दुसरीकडे गुलाल कधीच न लागलेले समरजित असा हा सामना. समरजित यांची आजची ताकद म्हणजे मुश्रीफांपेक्षा जास्त गुलाल खेळलेले पवार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळं हा सामना देखील राज्यात चर्चेला येणारा. आत्तापर्यंत लढाई फिक्स झालेले हे 7 सामने. अजून जशा जशा उमेदवाऱ्या देतील तसा तसा डाव रंगेल. बाकी तुमचा मतदारसंघ पण तुम्हाला राज्यात गाजेल असं वाटत असणारच. तसं वातावरण असलेल्या मतदारसंघाचं नाव कमेंट करून सांगा. त्याच्यावर दुसरा पार्ट बनवू. बाकी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.